हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. हे 1 पाव बकऱ्याचं मटण आहे. फ्रेश मटण आहे. आज संडे आहे त्यामुळे नॉनव्हेज बनवणार आहे. तर हे आता मी 2 पाण्याने वॉश करणार आहे आणि मग कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. हे मटण मी वॉश करून घेत आहे. असं छान वॉश करायचं. हे 2 पाण्याने वॉश करते आणि मग शिजायला टाकते. हे मटण 2 पाण्याने वॉश केलेलं आहे. आता मी शिजायला टाकणार आहे, उकडणार आहे. तर कुकरमध्ये उकडून घेते. तर मी याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच सॉल्ट, 1 कच्चा कांदा आणि 3 ग्रीन चिलीज मिक्स करून घेणार आहे आणि मग उकडायला टाकणार आहे तेलामध्ये. तर हे कच्चा कांदा का बरं याच्यामध्ये मिक्स करायचा? कच्चा कांदा जर आपण कट करून याच्यामध्ये टाकला तर मटण हे लवकर शिजतं आणि चांगलं शिजतं. म्हणून कच्चा कांदा टाकायला विसरू नका. आता मी या मटणाला शिजायला टाकते. मटण फ्राय करण्यासाठी 1.5 पळी तेल टाकलं. हा ओला कांदा 1 ॲड करते आणि फ्राय करते. कांदा फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये मटण फ्राय करायला टाकते. याच्यामध्ये फ्राय करून घेते. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही, असंच उकडायला टाकायचं. हे मटण फ्राय होत आहे. मग मी उकडायला कुकरमध्ये टाकते. बघा, कुकरमध्ये उकडायला टाकत आहे. मटण बनवण्यासाठी हे खोबरं किसून घेतलं आहे. हे अद्रक आहे, कट करून घेतलं. हे धने आहेत. हे दीड गाठा हा लसूण, 4 दाणे शेंगदाणे, हे तेजपान, हे कलमी, साधं जिरं, शहाजिरं आणि गरम मसाला. हे मी सगळं भाजून घेणार आहे. प्लस कांदा टाकणार आहे याच्यामध्ये. हे सगळं मी भाजून घेणार आहे तेल टाकून तव्यावर आणि मग मी परत दाखवणार आहे. हा मसाला तेल टाकून फ्राय करत आहे. खूप असा काळा वगैरे नाही भाजायचा. थोडा त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आणि कच्चेपणा जाईपर्यंतच भाजायचा. खूप काळा वगैरे नाही, जसा काळा मसाला करतात
लागतो, कडवट भाजी लागते त्याने. मसाला आपला भाजला आहे. आता याला मिक्सर ग्राइंड करू. मसाला आता मिक्सर ग्राइंड करते. मटण बनवण्यासाठी पातीचा कांदा मी यूज केलेला आहे. आता हा कांदा मी वॉश केला, त्याच्यामुळे याला मी पहिले भाजून घेते, मग तेल टाकते. आज मी मटणाची भाजी बनवणार आहे, ती हिरव्या कांद्यापासून. खूप टेस्टी लागते ही भाजी. दोन पळी तेल टाकलेलं आहे. कांदा फ्राय होत आहे. तिखट टाकून घेते 2 चम्मच. अर्धा चम्मचपेक्षा थोडी कमी हळद, अर्धा चम्मच सॉल्ट, अर्धा चम्मच सुरुची मसाला. त्याला फ्राय करून घ्यायचं. मिक्सर पेस्ट ग्राइंड केलेली ती ॲड केली आहे. तिला फ्राय करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत हा मसाला फ्राय करायचा. हा गरम मसाला पेस्ट ही फ्राय होईपर्यंत याच्यामध्ये मटणाचे पीसेस पण टाकून घेतलेले आहे, म्हणजे ते पण छान शिजल्या जाते आणि त्याला पण मसाला लागतो. म्हणून मी दोन्हीही ड्राय होईपर्यंत फ्राय करते. आता तेल सुटेपर्यंत याला फ्राय होऊ द्यायचं आहे. बघा किती छान पेंटिंग दिसत आहे. मसाला फ्राय झालेला आहे. बघा साईडनी तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाला फ्राय झालेला आहे. आता मी याला रस्सा बनवणार आहे. 1 ग्लास पाणी टाकून. मटणाला रस्सा बनवलेला आहे. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याचा हा रस्सा बनलेला आहे. रस्सा उकळत आहे. मग याच्यामधले जे पीसेस आहे ते साईडनी काढून घ्यायचे आणि मग फ्राय करायचे. तवा फ्राय. मटणाची रस्सा भाजी तयार झाली आहे. बघा कसा तेलाचा तवंग आलेला आहे. भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. तवा फ्राय मटण बनवण्यासाठी ओला कांदा टाकलेला आहे, हिरवा कांदा. तो वॉश केला, त्याच्यामुळे आधी मी त्याला भाजून घेते, मग तेल टाकते. 2 पळी तव्यावर तेल टाकलेलं आहे. कांदा फ्राय होत आहे. मग याच्यामध्ये मसाला टाकून घेते. तिखट, मीठ, हळद ते टाकून घेते. एक चम्मच रेड चिली पावडर टाकले. थोडीशी हळद टाकली. अर्धा चम्मच सॉल्ट टाकलं. थोडासा सुरुची मसाला टाकला.
याला फ्राय करून घेते. फ्राय झाल्यानंतर हा मसाला टाकते याच्यामध्ये. मिक्सर ग्राइंड केलेला तो ड्राय होऊ द्यायचा. तेल सुटेपर्यंत याला फ्राय करायचं. तवा फ्राय मटण हे असं तव्यावर फ्राय होऊ द्यायचं. तेल सुटेपर्यंत याला आता ड्राय होऊ देणार आहे. तवा फ्राय मटण तयार झालेलं आहे. हे सुकं आहे फ्राय केलेलं. हे तव्यावर लोखंडाच्या तव्यावर बनवलेलं आहे. हे खूप टेस्टी लागते. आणि कोणतेही पदार्थ लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवले तर त्याचे लोह तत्व त्या पदार्थामध्ये उतरतात आणि पदार्थ टेस्टी लागतो. त्याच्यामुळे बघा किती सुंदर दिसते. आणि हे सुकं मटण आहे ना, खायला खूप टेस्टी लागतं. म्हणजे तुम्ही 2 पोळ्या जास्तीच्या खाऊ शकता. कमेंटमध्ये सांगा मटण कसं वाटलं ते. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. ही मटणाची तर्रीदार भाजी बनवली आहे. हा रस्सा आहे. हे तवा फ्राय मटण आहे. बकऱ्याचं मटण तव्यावर फ्राय केलेलं आहे. सुकं आहे. बघा किती अमेझिंग दिसत आहे. खायला खूप भारी लागते. संडे स्पेशल जेवण मी तयार केलं आहे. बघा थाली तयार केलेली आहे. या जेवायला. ही तवा फ्राय सुकं मटण, हा मटणाचा तांबडा रस्सा, काली मूछ राईस, शरबती गव्हाच्या चपात्या आणि ओला कांदा म्हणजे हिरव्या कांद्याची पात. तर मित्रांनो या जेवायला. थँक्यू सो मच. डिश आवडल्यास सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.